माननीय पंतप्रधानांची भूमिका, माननीय मुख्यमंत्र्यांची भूमिका ही आमच्या दृष्टीनं फार निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे मे एंडपर्यंत म्हणजे 31 तारखेपर्यंत आम्ही थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पुढील 10 ते 12 दिवसामध्ये काय निर्णय केंद्र आणि राज्य शासनाचा होतो त्यावर अवलंबून राहून वेगवेगळ्या प्रकारे जर आमच्या मागण्यांची पूर्तता केंद्र आणि राज्य शासनानं केली तर आम्हाला दरवाढ करता येणार नाही. परंतु जर ती पूर्तता नाही केली तर आणि अजूनही काही डिझेलचे भाव वाढले किंवा अजून इंधनाचे भाव पुढे अजून मोठ्या प्रमाणात वाढले तर मात्र दरवाढ अटळ आहे. परंतु जर इंधनाची जी दरवाढ जी झाली आहे ती जर रद्द झाली, अजून त्यामध्ये जर मागे घेतली जी 3 रुपये 10 पैसे झालेली आहे ती, तर मात्र आम्हाला दरवाढ एस टीची करण्याची आवश्यकता भासणार नाही.